नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 8.2 मधील उरलेली एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर, रेक्टँगल आणि रोम्बस यांच्या प्रॉपर्टीज अभ्यासून त्या प्रॉपर्टीजवर आधारित प्रॅक्टिस सेट 8.2 मधील कन्स्ट्रक्शनची एक्झाम्पल्स आपण अभ्यासलेली आहेत. त्या एक्झाम्पल्समध्ये आपण स्क्वेअर, रेक्टँगल आणि रोम्बस यांचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता या क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टी वापरून प्रॅक्टिस सेट 8.2 मधील काही वर्ड प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 8.2 मधील उरलेली एक्झाम्पल्स. या प्रॅक्टिस सेट मधील नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल आहे. इफ द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल इज 26 सेंटीमीटर अँड वन साइड इज 24 सेंटीमीटर देन फाइंड अदर साइड. म्हणजे जर एका आयताचा कर्ण 26 सेंटीमीटर असून त्याची एक बाजू 24 सेंटीमीटर असेल तर दुसरी बाजू आपल्याला शोधायची आहे. यासाठी आपण एक फिगर ड्रॉ करूयात. त्या फिगरला आपण नाव देऊयात. हा एक रेक्टँगल आहे, आयत आहे. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. या ठिकाणी प्रत्येकाचं माप जे आहे ते 90 अंश असणार आहे. एव्हरी अँगल ऑफ अ रेक्टँगल इज अ राईट अँगल. याला आपण नाव देऊयात. दिस इज अ रेक्टँगल ABCD. नाव ड्रॉ एनी वन डायगोनल. We draw here diagonal AC. Now, length of diagonal AC, it is 26 centimeter, it is given, and one side of this rectangle, it is also given, it is 24 centimeter. Suppose length of BC is 24 centimeter. That means length of this rectangle is 24 centimeter and diagonal is 26 centimeter. We want to find the breadth of this rectangle, that means length of AB. आता जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर यामध्ये आपल्याला असं दिसेल की ज्यावेळी आपण हा डायगोनल AC ड्रॉ केलेला आहे त्यामुळं या रेक्टँगलचे दोन पार्ट्स मध्ये डिव्हिजन झालेलं आहे. ईच पार्ट इज अ राईट अँगल ट्रायंगल. नाव सपोज दॅट लेट द नेम ऑफ द रेक्टँगल इज क्वाड्रिलॅटरल ABCD. नाव इन अ राईट अँगल ट्रायंगल ABC by using Pythagoras theorem. आता हा जो काटकोन त्रिकोण या ठिकाणी तयार झालेला आहे यामध्ये आपण पायथागोरस थिअरम जर वापरला तर वी गेट इक्वेशन AC square is equal to AB square plus BC square. We know the length of AC and BC. Therefore, put these lengths in this equation. We get 26 centimeter is equal to AB square. It is AB is unknown plus BC is equal to 24, that means 24 square. Next step, square of 26 is 676 is equal to AB square as it is plus square of 24 is 576. Now transfer 576 to left hand side. We get 676 minus 576 is equal to AB square. That means 100 is equal to AB square. Now by taking square root we get AB is equal to 10 centimeter. This is the other side of the rectangle ABCD. ही या आयताची उरलेली दुसरी बाजू आहे जिला आपण रुंदी असे म्हणू शकतो. Therefore, the length of other side is 10 centimeter. Now, next example. Length of diagonal of rhombus. Diagonals of rhombus are 16 centimeter and 12 centimeter. Find the side and perimeter of the rhombus. म्हणजे जर एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी ही 16 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असेल तर आपल्याला त्या समभुज चौकोनाच्या बाबतीमध्ये दोन बाबी शोधायच्या आहेत. एक म्हणजे त्याची बाजू आणि दुसरी म्हणजे त्याचं परिमिती म्हणजे पेरिमीटर. याही ठिकाणी आपण एक रोम्बस ड्रॉ करूयात. त्याला एक नाव देऊयात. हा एक रोम्बस आहे. Suppose name of this rhombus is PQRS. Now diagonals, lengths of diagonals are 16 centimeter and 12 centimeter.
length of diagonal QS is 16 centimeter, and let us assume that length of diagonal PR is 12 centimeter and their intersection point is O. Now there is a property of diagonals of rhombus. That property is diagonals of rhombus are perpendicular bisector of each other. That means angle POQ, it is of 90 degree, and these diagonals are bisectors of each other. Therefore we can write angle POQ is equal to 90 degree and PO is equal to 1/2 of PR. प्रत्येक कर्ण हा एकमेकांचा दुभाजक आहे, लंब दुभाजक आहे, म्हणून PO हा जो सेगमेंट आहे तो सेगमेंट PR या कर्णाच्या निमपट असेल. Length of PR is 12, therefore we get 1/2 is into 12, and if we simplify we get length of PO as 6 centimeter. Now put this write this length in figure. Similarly QO is equal to 1/2 of QS. QO हा जो रेषाखंड आहे तो कर्ण QS च्या निमपट असेल. Length of QS is again 16, that means 1/2 into 16 is equal to 8 centimeter. That means length of QO is equal to 8 centimeter. Write this length in the figure. Now these two diagonals are perpendicular to each other. That means triangle POQ is a right angle triangle. Therefore in triangle PQO, by using Pythagoras theorem, we get the equation PQ square is equal to PO square plus QO square. Now put the values of PO and QO in this equation. We get PQ square is equal to 6 square plus 8 square. Now PQ square is equal to 36 plus 64. Add these two numbers, we get PQ square is equal to 100. That means if we take square root of both sides, we get PQ is equal to 10 centimeter. PQ is equal to 10 centimeter. That means side of this rhombus is 10 centimeter. हे आपलं पहिलं उत्तर असणार आहे, आन्सर असणार आहे. Now perimeter of rhombus is 4 into side. Perimeter of rhombus is equal to 4 into side. 4 into length of side is we have to find just it is 10. Therefore 4 into 10, that means 40 centimeter is a perimeter of this rhombus. हे सिंपल एक्झाम्पल. आपण या एक्झाम्पल साठी दिलेल्या क्वाड्रिलॅटरलच्या टाइप वरून त्याच्या प्रॉपर्टीजचा उपयोग करून दिलेले एक्झाम्पल्स आपण सोडवतो आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साइड 8 सेंटीमीटर. एका चौरसाचा बाजू जी आहे ती बाजू 8 सेंटीमीटर सांगितलेली आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी आपल्याला शोधायची आहे. याही ठिकाणी आपण एक स्क्वेअर काढून देऊया. दिस इज अ स्क्वेअर. इफ नेम ऑफ दिस स्क्वेअर इज ABCD. नाउ all the sides of square are congruent. That means if one side is 8 centimeter, all sides are of length 8 centimeters. Therefore we can write 8 centimeter length of each side. Now draw any one diagonal. Both the diagonals of square are congruent. Therefore we want to find the length of AC, which is a diagonal of quadrilateral ABCD or square ABCD. All the angles are 90 degree. Each angle is a right angle of the square. By using this property, we can use Pythagoras theorem in triangle ABC. Now, in triangle ABC, by using Pythagoras theorem, we get equation AC square is equal to AB square plus BC square. That means square of hypotenuse is equal to sum of squares of sides forming right angles. This is the Pythagoras theorem. Now we know the length of AB and BC, each of 8 centimeter long. Therefore AC square is equal to 8 square plus 8 square. That means AC square is equal to 64 plus 64. That means AC square is equal to 128. By taking the square root of both sides, we get AC is equal to square root 128. This is the length of a diagonal AC. Side लेंथ ऑफ या ठिकाणी आपल्याला डायगोनलची जी लेंथ आहे ती लेंथ आपल्याला या ठिकाणी लिहायची. ती चुकून त्या ठिकाणी साइड ऑफ स्क्वेअर असं टाईप झालेलं आहे. या ठिकाणी आपण डायगोनल असं टाईप करूयात.
diagonal of a square is of length square root 128. This is the answer. म्हणजे या दिलेल्या चौरसाचा जो कर्ण आहे त्या कर्णाची लांबी वर्गमूळ 128 सेंटीमीटर आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Measure of one angle of rhombus is 50 degree. Find the measures of remaining angles. जर एका रोम्बसचा म्हणजे समभुज चौकोनाचा एक कोन जर 50 अंश मापाचा असेल तर उरलेल्या 3 कोणांची मापे आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी आपण एक रोम्बस ड्रॉ करूयात. दिस इज अ रोम्बस. इट्स नेम इज अगेन I take the name ABCD. Now suppose that angle B is of 50 degree. Now property of rhombus is opposite angles of rhombus are congruent. म्हणजे समभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन हे एकरूप असतात. या गुणधर्माचा उपयोग करून आपण उरलेल्या कोणांची मापे शोधणार आहोत. या ठिकाणी आपण असं गृहीत धरूयात की B हा जो कोन आहे तो कोन 50 अंशाचा आहे. जर B कोन 50 अंशाचा असेल तर D हा जो कोन आहे तोही 50 अंशाचा असेल. दॅट मीन्स angle B is equal to angle D is equal to 50 degree because opposite angles of rhombus are congruent. Therefore, write these measures in the figure. Angle B 50 degree, angle D is also 50 degree. Now, again, angle A and angle C, these are the opposite angles. Therefore, these angles are also congruent. Let us suppose that measures of these angles is x degree. Therefore, angle A is equal to angle C is equal to x degree. आता याचा एक अँगल तर आपल्याला मिळालेला आहे. B हा अँगल आपल्याला दिलेला होता असं आपण गृहीत धरलं. D हा जो अँगल आहे तो आपण 50 अपोजिट अँगल असल्यामुळे तोही 50 डिग्री झालेला आहे. आता A आणि C या दोन अँगलचं मेजरमेंट आपल्याला शोधायचं आहे. देयर इज अ प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल अँगल सम प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल. Sum of measures of all angles of quadrilateral is 360 degree. By using that property, we can write in quadrilateral ABCD, angle A plus angle B plus angle C plus angle D is equal to 360 degree by using angle sum property of quadrilateral. Now, measure of angle A is x, measure of angle B is 50 degree, measure of angle C is x, and again measure of angle D is 50 degree. 50 degree plus 50 degree that means 100 degree and x degree plus x degree that means 2x degree. We get next equation as 2x degree plus 100 degree is equal to 360. Now transfer 100 to the right hand side. We get 2x degree is equal to 360 degree minus 100 degree. That means 2x degree is equal to 260. That means x is equal to 260 upon 2. That means x is equal to 130 degree. That means measure of angle A is 130 degree as well as measure of angle C is also 130 degree. म्हणजे A आणि C या दोघांचीही मापे 130 अंश 130 अंश असणार आहेत. That means measures of remaining angles of this rhombus are 50 degree, 130 degree and 130 degree. अतिशय सिंपल अशी ही एक्झाम्पल्स होती. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 8.2 जो आहे तो संपलेला आहे. प्रॉपर्टीज आपल्याला प्रत्येक क्वाड्रिलॅटरलच्या माहिती असणं गरजेचं आहे. त्यावरून आपल्याला त्या प्रॉपर्टींचा उपयोग करून आपण त्यांचं कन्स्ट्रक्शनही करू शकतो किंवा त्यावर आधारित एक्झाम्पल्स जे आहेत ते एक्झाम्पलही सॉल्व्ह करू शकतो. याचा घरी सराव करा. अडचण वाटल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरील सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील आणि यानंतर अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद. काळजी घ्या.